यापुढे हेही सांगण्यात आलं की मग कुठल्या जातीसाठी तेढ निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं आपण कोणीही वागू नये. झालेली घटना अतिशय दुर्दैवी, म्हणजे दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ती चुकीची होती. इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं आणि तो विषय पेटवत ठेवायचा आणि समाजामध्ये दुही निर्माण करायची, मला वाटतं हे राजकारणासाठी काही योग्य नाही. मंत्री जास्त झालेत आणि खाते कमी आहेत, त्यामुळे थोडंफार विभागणी होईल. काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे, सर्व इत्थंभूत घटना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पण राजकीय काही मंडळी की ते आपली पोळी शिकण्याचं काम त्या ठिकाणी करतायत, मला असं वाटतं आहे. कारण झालेली घटना दुर्दैवीच होती. तो एक माथेफिर होता, ठार वेडा माणूस आहे, त्याने ते कृत्य केलं. पण यापुढे हेही सांगण्यात आलं की मग कुठल्या जातीसाठी तेढ निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं आपण कोणीही वागू नये. झालेली घटना अतिशय दुर्दैवी, म्हणजे दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ती चुकीची होती. पण तो आता माथेफिरू होता, हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्यावर आता थेट इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं आणि तो विषय पेटवत ठेवायचा आणि समाजामध्ये दुही निर्माण करायची, मला वाटतं हे राजकारणासाठी काही योग्य नाही. नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आलेली आहेत, महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहे, परंतु विखे पाटलांना जलसंपदा संदर्भातली खातं तुम्हाला देखील जोडून देण्यात आलं, कसं पाहताय? चांगलं आहे ना. आता पुढचं टार्गेट माननीय पंतप्रधानांचं पाण्याकडेच आहे, धरणांकडे. शेतीला पाणी मिळालं पाहिजे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यामुळे आपण बघितलं रिव्हर लिंकिंग, नदी जोड प्रकल्पांना आता खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णा खोऱ्यामध्ये असतील, गोदावरीत असतील किंवा इकडे विदर्भात असतील, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी खोऱ्या आहेत, तर तिथे असेल, हा सगळा विषय किंवा कोकण असेल, या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचं कामं सुरू होणार आहेत आणि खूप मोठा वर्कलोडही राहणार आहे आणि म्हणून कामाचं विभाजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यातच आता मंत्री जास्त झालेत आणि खाते कमी आहेत, त्यामुळे थोडंफार विभागणी होईल. सर, एक शेवटला प्रश्न. छगन भुजबळांना मंत्रिपदातून दस्ता मिळाला, त्यामुळे आज ओबीसी नेत्याची महत्त्वपूर्ण बैठक आज नरिमन पॉईंटवर ठेवलेली आहे, कसं पाहताय? नाही, मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही किंवा आपल्याकडूनच मी ऐकतो आहे. पण भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे, ही वस्तुस्थिती आहे. भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का आगामी काळात? या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याचे जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे, तो देवेंद्रजींचा आहे.